रामकृष्ण हरी सगळ्यांना। तर आज आपण आमच्या गावामध्ये सप्ताह बसलेला आहे आणि सप्त्यामध्ये जी पंगत असते ती आज आहे आणि त्याचा स्वयंपाक आज करणार आहोत। तर त्यातमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या करणार आहोत त्या तुमच्या संग आज मी शेअर करणार आहे। तर पाहू शकता इथे आज संकष्टी आणि सोमवार असल्यामुळे शेंगदाण्याची आमटी करायची तयारी चालू आहे आणि ते बाहेर भाकरी करायची आहे, त्याच्यामुळे चूल पेटवण्याचं काम चालू आहे। तर चुलीवरती छानपैकी गरमागरम आज भाकरी पाहणार आहोत आपण। आणि इथे तेल घेतलेलं आहे, शेंगदाणे वाटून घेतलेले आहे आणि हिरवी मिरची छानपैकी बारीक अशी करून घेतलेली आहे। तर आपल्याला शेंगदाण्याची आमटी करायची आहे। तर पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल छान गरम झालं आहे। आता यामध्ये हिरवी मिरची जी आहे ती बारीक छानपैकी आपण तयार करून घेतलेली आहे। ते आता खमंग अशी तेलामध्ये परतून घेऊया, म्हणजे टेस्ट खूप छान येईल। तेलामध्ये मिरची परतली गेली की त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो आणि चवीला देखील आमटी खूप छान लागते। तर चवीनुसार आपण यामध्ये मीठ देखील टाकलेलं आहे। तर हा स्वयंपाक सगळ्या मैत्रिणी मिळून किंवा गावातल्या महिला ज्या आहेत त्या मिळून हा स्वयंपाक सगळा करत आहोत। तर पाहू शकता यामध्ये आता सर्व जे आपण शेंगदाणे आहे ते वाटून घेतलेले आहेत, अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकलेली आहे आणि आता मंद गॅसवरती छानपैकी परतून घ्यायची, म्हणजे चवीला ती छान लागते। तर बारीक गॅसवरती ही परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण आवडीनुसार किंवा आपल्याला जेवढी आमटी करायची आहे तेवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरतीच ही आमटी उकळायची आहे, म्हणजे ती छान होते। तर म्हणतात ना, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। तर आज हे जी पंगत आपण करणार आहोत, जे वारकरी असतात त्यांच्यासाठी हा स्वयंपाक असतो। तर इथे उपवासासाठी खिचडी देखील केलेली आहे। शाबूस तांदूळ आपण छानपैकी मऊसूद अशी भिजवलेली आहे, उकडलेला बटाटा आहे आणि हिरवी मिरची बारीक वाटण करून घेतलेली आहे आणि ती तेलावरती आपण छानपैकी आता परतून घेऊया आणि मंद गॅसवरती परतून घेतली की खिचडी खूप छान होते। तर अशा प्रकारे उपवास असल्यामुळे शेंगदाण्याची आमटी आणि खिचडी येथे केलेली आहे। आज आमच्या गावामध्ये सप्ताहानिमित्त दुपारचं जेवण आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी चुलीवरच्या गरमागरम बाजरीची भाकर आणि झुणका आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी केलेली आहे। सांबार बनवायची, वांग्याची भाजी बनवायची, मटकीची भाजी बनवायची। संध्याकाळचा मेनू आमचा वांग्याची भाजी आणि मटकीची सुकी भाजी, त्याची तयारी चालू आहे। आणि ते आपल्याला झुणका करायचा आहे, तर त्यासाठी आपण बेसन पीठ चाळून घेतलेले आहे आणि लाल मिरची आणि लसूण आपण वाटण करून घेतलेलं आहे आणि जिरी मोहरीची फोडणी केलेली आहे। पातेल्यामध्ये तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी केलेली आहे आणि यामध्ये हे जे वाटण केलेलं आहे आपण लाल मिरची आणि लसूणचं ते टाकलेलं आहे। तर हे पिठलं जे आपण करणार आहोत किंवा झुणका करणार आहोत ते लाल तिखटातलाच करणार आहोत, म्हणजे चवीला तो खूप छान लागतो। नाही नाही उकळीत नाही टाकायचं, मग गुठळ्या होते। आता पिठलं आपलं हटून झालेलं आहे आणि थोडीशी आपण कोथिंबीर देखील टाकलेली होती। तर इथे पिठलं जे आहे ते शिजत आलं की त्यावरती पुन्हा आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता मस्तपैकी हटून घेऊया पुन्हा एकदा आणि मंद गॅसवरती 1-2 मिनटं आपण ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे गरमागरम झुणका किंवा आपलं पिठलं इथे तयार आहे। शेंगदाण्याची चटणी वाटते। तर शेंगदाण्याची चटणी करताना मंद गॅसवरती शेंगदाणे छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आणि थोडेसे टरफले काढून घ्यायचे आणि मिक्सरला हिरवी मिरची, शेंगदाणे आणि मीठ टाकून ओबडधोबड अशी वाटण करून घ्यायची आणि मंद गॅसवरती खमंग अशी चटणी परतून घ्यायची।
सर्व वारकऱ्यांची पंगत झाल्याच्या नंतर सर्व महिला मिळून येथे जेवण करत आहोत. हे दुपारचं जेवण आहे आणि आता संध्याकाळची जेवणाची तयारी करूया. तर येथे पाहू शकता मस्तपैकी आपल्याला भरलं वांग करायचं आहे. तर येथे वाटण काढलेलं आहे. आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत, खोबरे आहे, कोथिंबीर आहे आणि लसूण आहे, ते एक बारीक करून घेतलेले आहे आणि ते सर्व वांग्यामध्ये आपण इथे भरलेलं आहे. यामध्ये मीठ देखील टाकलेलं आहे आणि मसाले आपण वेगळे काढलेले आहे. तर अशा पद्धतीमध्ये वांग जर केलं तर खूप छान होतं आणि वांग हे लपतपीतच छान लागतं. तर अशा प्रकारे आपण इथे मसाले देखील काढलेले आहेत आणि आता गॅसवरती आपण पातेलं ठेवलेलं आहे. तेल टाकून घेऊया आणि तेल छान गरम झालं की यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी छानपैकी तडतडली गेली की यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत. तर जिरं देखील छानपैकी फुललं गेलं आहे. आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे. तर फोडणी मस्तपैकी खमंग अशी करून घ्यायची आणि नंतर यामध्ये मसाले टाकायचे. तेल गरम आहे ना जास्त. नाही पकड जरा. तिथं सांगा मी जेवण लगेच इकडे येणार. बरं चाल चाल. सगळं निघून जाईल. काय येईल का दोन्ही हाताने पकडू घ्या आणि एका कापडाने पकडू घ्या. आता जेवढं आपल्याला भाजीसाठी पाणी लागणार आहे तेवढं टाकून घेऊया आणि आता गॅस मोठा केलेला आहे आणि भाजीला छानपैकी खदखदून अशी उकळी येऊन द्यायची आणि भरलं वांग हे लपतपीतच छान लागतं. तर आता मोठा गॅस केलेला आहे आणि आता छानपैकी उकळी येऊन देऊया आपण आणि वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. तर पाकता क्षणात कोणालाही आवडणार अशी भारी भाजी झालेली आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये, घरगुती साहित्यामध्येच आपण ही भाजी केलेली आहे आणि जास्तीचे मसाले देखील वापरलेले नाही. तर पाहू शकता भाजीचा कलर आणि भाजी कोणालाही आवडणार आणि सुगंध देखील खूप छान दरवळत होता. तर थोडीशी आता आपण मिक्स करून घेऊया. भारी होईल भाजी. तर अशा प्रकारे आपण रेसिपी केलेली आहेत आणि मस्तपैकी स्वयंपाक झालेला आहे. तर छानपैकी वांग्याची भाजी, शेपूची भाजी, मटकीची उसळ, चुलीवरच्या गरमागरम भाकरी, लापशी आणि सांबर आणि भात अशा प्रकारे छानपैकी आजचा मेनू आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका.